व्हिजन टायगर सेनेचा आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. विविध 16 मागण्याचं निवेदन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढला होता, हा जवाब दो मोर्चा. आणि यामध्ये प्रामुख्याने एक माहिती होती की काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये ज्येष्ठ कलावंत आणि साहित्यिकांचं जे काही मानधनाचं जे काही डेमोस्ट्रेशन घेण्यात आलं, तर ती बोगस लोकांची समिती नेमून, अशासकीय समिती नेमून त्यांनी या कलावंतावर अन्याय केला होता. ती समिती बरखास्त करण्यासाठी आम्ही प्रमुख मागणी होती. आज निवेदन दिल्या संबंधित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेबांनी ती समिती बरखास्त करण्याची, अशासकीय जी समिती आहे ती बरखास्त करण्याची आमची मागणी मंजूर करून जे काही 1100 लोक पात्र आहेत यांना सरसकट मानधन देण्यासाठी त्यांनी होकारात्मक उत्तर दिलेलं आहे. विविध बेरोजगारांच्या मागण्या आहेत, शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, गायरानधारकांच्या मागण्या आहेत, समाज कल्याण विभागाअंतर्गत आलेल्या बऱ्याचशा मागण्या आहेत. अशा मागण्या घेऊन हा मोर्चा, विविध जाती धर्मातल्या लोकांचा हा मोर्चा मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे. समिती बरखास्त नाही झाली तर पुढची भूमिका काय असेल? आम्ही प्रेस नोट मध्ये सांगितलंय, भाषणामध्ये सांगितलंय की समिती बरखास्त करण्यासाठी त्यांनी होकार जर दिलेलाच आहे, येणाऱ्या 8 दिवसाचा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अल्टिमेट दिलेला आहे. 8 दिवसामध्ये संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, संबंधित विभाग प्रमुखांना आदेश द्यावेत, त्यांच्या अधिकार क्षेत्रातल्या मागण्या त्यांनी 8 दिवसामध्ये कार्यवाही पूर्ण करून आम्हाला सांगावेत. आणि प्रशासनाकडच्या ज्या काही मागण्या असतील त्यांनी प्रशासनाकडे अहवाल पाठवून 8 दिवसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोर्चेकरूच्या प्रतिनिधित्वाला घेऊन बैठक लावावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल द्यावा. अन्यथा येणाऱ्या 1 महिन्याच्या आत आम्ही असा तीव्र आंदोलनाचा आम्ही इथे इशारा दिलेला आहे की धगधगती ज्योत पेटवून मशाल मोर्चा आम्ही ह्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहोत. ही मागणी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना मंजूर करावीच लागणार आहे.